नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी. आणि आपण पाहताय जेडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनेल. दर्शको, लाडकी बहीण योजना संदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट मी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. आणि ही जी अपडेट आहे, आपल्या महाराष्ट्रातील 1,89,00,000 महिला ज्या पात्र ठरलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण हा असा व्हिडिओ होणार आहे. न स्किप करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि महाराष्ट्र शासनाने काय आपल्यासाठी अपडेट दिलेली आहे ते जाणून घ्या. ही अपडेट महिला भगिनींसाठी खूप आनंदाची असणार आहे. खूप महिला प्रतीक्षेत असतील की एप्रिल महिना गेला, मे मे महिना आला, अजून अद्याप आमचे पैसे जमा झालेले नाहीत. आम्ही अपात्र तर झालेलो नसेल? अशा अनेक शंका, कुशंका त्यांच्या मनात निर्माण झालेल्या असतील. तर माता भगिनींना मी एवढंच मला सांगायचं आहे, की आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. आपले पैसे नक्की मिळणार आणि पैसे चालू होण्यास लवकर सुरुवात होईल. ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत, त्या महिलांना मला एवढंच सांगायचं आहे, आपण खूप प्रतीक्षा केली, की पैसे आज येतील, उद्या येतील. पण हे पैसे का येत नव्हते याचा सुद्धा मी पाठपुरावा आपल्यासाठी केला. तर काही जवळ-जवळ जानेवारी महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत ई-के-वाय-सी करणं चालू होतं. त्यामुळे काही तांत्रिक गोष्टी शासन जाणून घेत होतं, की नेमकं ई-के-वाय-सी ज्या महिला करतायत, त्या योग्य करतायत का? किंवा कुणी तिराईतच याचा लाभ घेत नाही का? त्याबरोबर हस्तलिखित, लिखित अंगणवाडी सेविका यांच्याकडून अर्ज येत होते. ते बरोबर भरले आहेत का? किंवा काही चुकीचे तर भरलेले नाहीत का? अशा बऱ्याच शंका किंवा कुशंका ह्या पूर्ण विषयावर ते पूर्ण अभ्यास करत होते, की हे सर्व व्यवस्थित आहे का? त्यामुळे तांत्रिक कारणामुळे त्यांना विलंब झाला. त्यामुळे अजून अद्याप आपल्याला पैसे मिळाले नाहीत. पण आता ह्या तांत्रिक गोष्टी व्यवस्थित शासनाने केलेल्या आहेत. आपल्याला किमान 15 ते 20 मे पर्यंत आपल्या खात्यात पैसे येण्याची दाट शक्यता आहे. नुकतीच अपडेट मला मिळालेल्यानुसार सगळ्या गोष्टी विषय तांत्रिक गोष्टी असतील किंवा जे हस्तलिखित, लिखित जे अर्ज आहेत, ते पूर्ण त्याची पडताळणी महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि त्यामध्ये 1,89,00,000 महिला यांना पात्र केलेले आहे आणि 54,00,000 महिलांना अपात्र करून ज्या 1,89,00,000 महिला ज्या पात्र आहेत, त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात लवकरच जमा करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. मी काय म्हणतोय बघा महिला भगिनींनो, आपली प्रोसेस चालू झालेली आहे. जर आपण ई-के-वाय-सी व्यवस्थित जर भरली असेल, आपलं बँक खातं आधार कार्डाशी लिंक असेल, आपले उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, आपण दारिद्र्य रेषेखाली असाल, या गोष्टीमध्ये आपण आपलं वय 21 ते 65 वयाच्या दरम्यान असेल, या गोष्टी जर आपल्या व्यवस्थित आपण फॉर्ममध्ये भरल्या असतील, तर आपण हमखास यामध्ये पात्र ठरलेला आहात आणि आपले ₹1,500 आपल्याला नियमित जी शासनाची योजना आहे, लाडकी बहीण योजना, आपल्याला ते पैसे हमखास मिळतील. तर आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाची बातमी सांगायची म्हणजे आपल्याला फक्त 1,500 मिळणार आहेत का? तर 1,500 मिळणार नाहीत. आपल्याला एप्रिल, मे, मार्च महिन्यापासून 3 महिन्याचे एकत्रित हप्ते 4,500 किंवा किमान ₹3,000 या दोन्हीपैकी एक रकमी पैसे 15 ते 20 या तारखेपर्यंत मिळणार आहेत. बघा किती आनंदाची बातमी आहे. आणि एक-एक महिलांना तर जानेवारी महिन्यापासून ते या मे महिन्यापर्यंत सर्व एकत्रित हप्ते
त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपले पैसे जेवढे जितके महिने तटलेले आहेत, तितके तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा होतील, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे आपण जर फॉर्म आपलं व्यवस्थित आणि जर आपल्याला तरीही पडताळणी करायची असेल, तर आपल्या अंगणवाडी सेविका असतील, महासेवा सेतू केंद्र असेल किंवा आपलं ग्रामसेवक आपलं ऑफिस असेल, या ठिकाणी आपण जाऊन पेंडिंगमध्ये आपलं स्टेटस आहे का रिजेक्टमध्ये आहे, हे स्टेटस आपण आपला आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून व्यवस्थित याची माहिती घेऊ शकताय. जर आपलं रिजेक्ट असेल तर आपल्याला दुरुस्तीचा ऑप्शन आहे. दुरुस्ती आपण करू शकताय. आपलं जर व्यवस्थित पात्र झाला असाल आणि जर काही थोडं पेंडिंग किंवा काय दाखवत असेल, तर आपण ते दुरुस्ती करू शकताय. त्यामुळे आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला अगोदर माहिती दिलेली आहे मी. तर अशाच नवनवीन माहिती लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात मी आपल्याजवळ घेऊन येत असतो. त्यामुळे आपण जी ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब करायचं असेल तर आपल्या शेजारी दिलेल्या घंटीला क्लिक करून जी ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण जी मी माहिती देत असतो लाडक्या बहिणीनो, तर मी जी नुकतीच अपडेट शासनाकडून प्राप्त झालेली असते, अशाच मी अपडेट देतो. इतर व्हिडिओसारखं माझं असं कॉम्प्युटरवर असं दाखवतात, स्क्रीनवर मोठमोठ्या दाखवतात, असं करा, तसं करा, हे असं पूर्ण एकदम तुमच्या समोर सादर करतात. तसं माझं तामझाम काही नाही. जी आहे ती रिअल माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि ते पण तोंडी. बाकी असं कॉम्प्युटर, मोठं तंत्रज्ञान, मोठ्या स्क्रीन अशा माझ्या बातम्या नसतात. मी ज्या रिअल आहेत, ज्या स्पष्ट आहेत. भले थोडी इकडे-तिकडे तांत्रिक आपलं जर कॉम्प्युटर स्क्रीन नसल्यामुळे, टीव्ही स्क्रीन नसल्यामुळे, वर खाली असं एडिटिंग नसल्यामुळे होत असेल. पण माझ्या ज्या बातम्या असतात त्या रिअल असतात आणि 100% खऱ्या असतात. त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा आणि जर आपल्याला जर काही अडचण वाटत असेल किंवा आपल्याला काही समजत नसेल तर जी ऑलराऊंडर या आता जो मी व्हिडिओ आपला टाकलेला आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन आपली शंका उपस्थित करू शकताय. त्याचं उत्तर मी आपल्याला 100% देईन. त्यामुळे आपण जी ऑलराऊंडर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींसाठी हा एक नुकताच अपडेट आलेली ती आपल्यासमोर मी सादर केली. लाडक्या बहिणींनो, आपले पैसे परत एकदा मी सांगतो 15 ते 20 तारखेपर्यंत मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळणार म्हणजे मिळणार, त्यात काही शंका नाही. फक्त तांत्रिक आता मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी होत्या, त्या आता दूर झालेल्या आहेत आणि आपले पैसे 100% मिळायला चालू होतील. आपण जर पात्र असाल 1,89,00,000 या महिलामध्ये आपण बसत असाल तर पैसे 100% मिळणार. आणि जर तरी पण तुमच्या मनात काही शंका असेल तर आपण या मी ज्या सांगितलेल्या आहेत अंगणवाडी सेविका, महासेवा सेतू केंद्र, ग्रामसेवक, तहसीलदार कार्यालय या ठिकाणी जाऊन आपला स्टेटस चेक करू शकता, पेंडिंग किंवा रिजेक्ट. या दोन्हीपैकी आपल्याला माहिती पडेल आपण त्यामध्ये बसला आहात की नाही. आपण बसला असाल तर 100% कायम योजना 1,500 रुपये आपल्याला मिळणार. जर बसत नसाल तर कायमस्वरूपी आपले पैसे बंद होणार. जर 54 लाख या महिलाच्या यादीमध्ये जर आपण असाल तर कायमचे लाडक्या बहिणी योजनेच्या जी 54 लाख महिला आहेत अपात्र झालेल्या, त्या कधीही अर्ज करू शकणार नाहीत. कारण आपला जो नंबर आहे तो टेक्निकल रित्या त्या ठिकाणी ऍड झालेला आहे. त्यामुळे आपण चुकूनही नाव काढू शकत नाही. आपल्याला इतरही योजना आहेत, त्याचा व्हिडिओ मी कालच बनवलेला आहे, तो आपण व्हिडिओ पाहू शकतात. लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला नाही म्हणून दुसऱ्या योजनेचा फायदा मिळणार नाही असं होणार नाही. त्यामुळे ज्या 54 लाख महिला अपात्र आहेत
त्यांनी त्या बाकीच्या योजनांचा लाभ घ्यावा. बऱ्याच अशा केंद्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आपल्या समोर सादर केलेल्या आहेत. त्यामुळे आपण त्या 54 लाख महिलांनी निराश न होता इतर योजनेचा फायदा आपण घेऊ शकताय. आणि ज्या 1,89,00,000 महिला ह्या इतर योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत, कारण इकडे ऑलरेडी आपण ह्या योजनेचा फायदा घेताय. त्यामुळे आपल्याला त्या योजनेचा, बाकीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, सेव्ह करा. कारण मी जो आहे ते साधा आणि सिंपल व्यक्ती आहे. जे आहे ते आमोरासमोर आपल्याला समोर फेस टू फेस कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या समोर येत असतो. आणि मला जसं जमतं तसं मी आपल्याशी बोलत असतो. त्यात काही लोकांना कमेंट करतात, नीट बोल, हे कर. मी जसा आहे तसा आहे. पण मी चांगलं काम करतो याचा मला अभिमान आहे दर्शक. त्यामुळे आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.